या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। होळीच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक पद्धतीने वीर नाचतात। डोक्याला फेटा, कमरेला शेला, एका हातात तलवार व दुसऱ्या हातात घरातील देवाऱ्यातील देव घेऊन हे वीर डफाच्या तालावर एक विशिष्ट चालीत नाचतात। तेव्हा त्यांच्यासोबत बघेही ताल धरतात। मोठमोठी डफ एका तालात जणू नाद करतात। तो प्रत्येकाच्या अंगी जणू भिनतो। आपल्या पराक्रमी पूर्वजांच्या आठवणींचे प्रतीक म्हणून वीर नाचवले जातात। परंपरा, श्रद्धा व वीरता यांचा जणू संगमच यातून घडून येतो। लोंढे गल्लीतील वीरांचा सारा लावाजमाच न्यारा असतो। 15 ते 20 डफधारक त्यांच्यासोबत सजलेले व वीरश्री संचारलेले वीर शहराच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात। नगरसेवक नामदेव लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय शिस्तबद्ध व पारंपरिक वेशात वीरांची मिरवणूक निघते। ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिराच्या प्रांगणात सर्व वीर एकत्रितरित्या देवाची भेट घेतात। या मिरवणुकीत डसनडुकरी हा आगळा वेगळा वेश परिधान केलेल्या सोंगामुळे बाळगोपाळांना जणू आनंदाची भरारी येते। हाती शिराई घेतलेली डसनडुकरी जेव्हा शिराईने आशीर्वाद देते तेव्हा त्यामुळे आपल्यावरील बला अनिष्टता टळते अशी जणू सामान्याची भावना असते। सिन्नर शहरात विविध भागातून या वीरांची मिरवणूक निघून एकत्रितरित्या वीरांचे नृत्य सादर केले जाते। SN न्यूजसाठी अक्षय गायकवाड। पूर्व वर्षापूर्वीपासून चालू की आमचे आई वडील होते, आम्ही मी साधारण 5वीला असताना म्हणजे आई माझ्या वडिलांनी म्हणजे आमची तयारी वगैरे करून द्यायची। आमच्या तिथं होळीला मान देणारे शंकर नवले हे कायमस्वरूपी तिथं म्हणजे त्यांच्या जुन्या परंपरानुसार त्यांनी वीराचं मान त्यांच्याकडे राहायचं। त्यानंतर मग आता ते कालांतराने वारल्यानंतर म्हणजे मृत झाल्यानंतर तो वारसा आता माझ्याकडे आलेला आहे। म्हणजे मी कमीत कमी 5वीपासून होतो, म्हणजे आज मला 24-25 वर्ष झाले मी याच्यामध्ये आहे। आणि हे जे आहे ते आपले म्हणजे आजोबा म्हणजे वडील किंवा आजोबा, वडिलांचे वडील किंवा आपल्या वडील जर मृत झाले असेल तर आपण वडिलांचं म्हणजे वीर म्हणून ते वीर घडवतो। आणि ते वीराची परंपरा ही ध्वजवंदनाच्या दिवशी आपण सिन्नर तालुक्यामध्ये म्हणजे मोठ्या थाटामध्ये पार पडतो तिथं। आणि आज हे भद्रकाली माता म्हणजे लोंढे गल्ली ही परंपरा त्यांनी म्हणजे जुन्या परंपरानुसार त्यांनी चालू ठेवलेली। आज बऱ्याच वर्षापासून परंपरा इथून अशीच चालू राहील आणि इथून पुढं पण राहील। आणि इथून आता सरळ ते भैरवनाथ मंदिर तिथं देव भेट म्हणजे वीरांना तिथं भेटवतात। वीरांना तिथं भेटवल्यानंतर तिथं बऱ्याच वेळ तिथं म्हणजे वीरांचा नाच होतो। तिथं म्हणजे नाचतात मासे वीर वगैरे सर्व नाचतात। कमीत कमी 1-1.5 तास तिथं नाचतो। तिथून पुढं गवळी बाबा, तिथून पुढं मारुती मंदिर गावठा, तिथून पुढं शिवनदी, तिथं एक वीर आहे, जुना पारंपरिक वीर आहे, तिथं मृत झालेला आहे वीर नाचताना। तर त्यांची पण तिथं मोठी गाथा होती। आता ते मला एवढं काही सांगता येईल कारण मी आत्ता नवीन पिढीच आहे, पण तो 5 वर्षापूर्वीचा वीर तिथं मग ते वीरांना तिथे भेटल्यानंतर तिथून मग पुढं शिवनदीला देवांना पाणी वगैरे पाजलं। मग तिथून देवांना पाणी पाजलं, तिथून आम्ही बेकुसा घेत जातो। तिथून पुढं मग ताने चौक तसंच करून मग वाळवेस नागपुरी हॉटेल, तिथून पुढं नारायण बाबाला भेट झाली। परत आम्ही आपापल्या होळीवर आम्ही परत येत असतो। अशा रीती परंपरा चालू असते। तर ही डफ वाजवण्याची पद्धत जी आहे, 2 काड्या ह्या बाजूला 2 काड्या ह्या बाजूला वाजवल्या गेल्या पाहिजे। एक काडी फिरताना परत 2 काड्या इकडून परत 2 काड्या इकडून, जी गाडी फिरताना
अशा 5 काड्याचा डफा चालला आहे आणि त्याप्रमाणे वीरांनी नाचलं गेलं पाहिजे. डफाच्या तालीवर गेलं आणि एका लाईनमध्ये उभं राहून सारख्या भुजात 2 भुजा इकडून 2 भुजा इकडून अशा नाचल्या. आज होळीचा दुसरा दिवस वीर पाडवा. सिन्नरच्या लोंढे गल्लीतून वीरांची सवयदे अशी मिरवणूक निघते. ती लोंढे गल्ली मार्गे गणेश चौक मार्गे गुरुड गल्ली आणि तिथून शिवाजी चौकात शिवाजी महाराजांना सलामी देऊन ते देशमुख वाड्यामध्ये जाते. देशमुख वाड्यातून ती उभ्या पेठेने गणेश पेठेने भैरवनाथ मंदिर येथे तिथं वीर नाचवले जातात. त्याच्यानंतर गवळीबाग येऊन तिथेही वीर नाचवले जातात आणि तिथून गावठेवर मारुती मंदिरवरून बिकोस हॉलपर्यंत जाते. बिकोस हॉल आल्यानंतर तिथून वीराचा डोह आहे, तिथं वीरांची आंघोळ घातली जाते. तिथून वीर परत बिकोसा मार्गे ताने चौक मार्गे साधारण राम मंदिराजवळ येऊन परत राम मंदिराला परत सलामी दिली जाते. तिथून नारायणबाबा मंदिरापासून तर परत लोंढे गल्लीमध्ये येऊन वीराची समाप्ती साधारण 11:30 वाजेच्या दरम्यान होते. तर अशी हे आपले पूर्वजांचे चालीरीतीप्रमाणे वीर नाचवले जातात आणि त्याची सांगता लोंढे गल्लीमध्ये होते.